बॉल घ्या पंच, बॉल घ्या. आजच्या दिवसातील शेवटची मॅच लंगोटी मित्रमंडळ करंजे विरुद्ध जाधववाडी या दोन संघादरम्यान कोणता संघ बक्षीस फेरीमध्ये जाणार त्यासाठी ही लढत सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर पळचीला संघ बक्षीस फेरीमध्ये दाखल झालाय. या दोन संघातील विजेता संघ दुसरा संघ भेटेल जो म्हणजे बक्षीस फेरीसाठी दाखल होईल. पहिली ओव्हर घेऊन पहिलं षटक घेऊन दाखल झालेत गोलंदाज. मयूर कदम तर स्ट्राईक एंडला राजा घाडगे, नॉन स्ट्राईक एंडला संदेश कर्नाळे. हा चेंडू जर पाहिला गेला तर नक्कीच पंच आमच्याकडे वळत आहेत. अमांतर स्वरूपाची धाव व्हाईट बॉलने संघाचं खातं खोललं जात आहे. आणि ताकीद देखील पंचांकडून दिली गेली आहे. वन बाउन्स इशारा पंचांनी घोषित केलाय. हा चेंडू मात्र नक्कीच बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही. याच्या क्षणाच्या वेध येतोय. डॉट बॉल, कोणती धाव मिळणार नाहीये. एक चेंडू आणि एक धाव असं समीकरण मात्र पाहायला मिळते. लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाचं कोणता संघ बक्षीस फेरीसाठी दाखल होईल हे या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॅटच्या पट्ट्यात आलाय परंतु मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. कोणती धाव मात्र घेणार नाहीये. रिक्स मात्र नक्कीच घेतली जाणार नाहीये राजा घाडगे यांच्याकडून. आजच्या दिवसामध्ये हायएस्ट स्कोरर म्हणून देखील ओळखला जाणार 52 धावा वैयक्तिक कुठल्या पहिल्या सामन्यामध्ये. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील चांगली बॅटिंग राजेशने केली. अटेम्प्ट केलाय, यशस्वी होतोय. स्विचिटचा फटका राजा घाडगे याच्या बॅट मधून एक देखणा फटका 6 धावांसाठी षटकार. मागील मॅच मध्ये देखील 26 धावांचं योगदान दिलं राजा घाडगेने. पहिल्या सामन्यात 52 म्हणजे आजच्या दिवसातील लिडिंग स्कोरर म्हणून देखील ओळखला जाईल. त्याच्या नावावरती जास्तीत जास्त धावा करण्याचा मान देखील आहे. अर्धशतक देखील त्याच्या प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळत असतात. या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळाले. बॅटच्या ऑर्डरमध्ये आडव्या बॅटने घ्यायचा प्रयत्न नक्कीच केला गेला. पॉवर प्ले षटक, चेंडू मिड विकेटच्या रिजन मध्ये चौकार. प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळत असतात. या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळाले. बॅटच्या ऑर्डरमध्ये आडव्या बॅटने घ्यायचा प्रयत्न नक्कीच केला गेला. पॉवर प्ले षटक, चेंडू मिड विकेटच्या चौकार पाहायला मिळाला. 4 धावा, 4 चेंडू आणि धावफलक जर पाहायला गेला तर 10 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 11 या आकड्यावरती. पहिला चेंडू व्हाईट बॉल होता, त्यानंतर एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला. 11 धावा स्कोर कार्ड वरती. दत्तात्रय क्रीडा मंडळ करंजे हा संघ देखील आज चांगली कामगिरी त्यांच्या संघाची देखील पाहायला मिळाली. चप्पल होऊन खेळायचा प्रयत्न नक्कीच केला गेलाय. प्रयत्न यशस्वी ठरतोय. एक धाव नक्कीच पंच आम्हाला बाईटच्या रूपामध्ये कळवत आहेत. एका धावेवरती समाधान मानावं लागते. जाधववाडी आणि लंगोटी मित्रमंडळ करंजे या दोन संघ दरम्यान ही मॅच बक्षीस फेरीसाठी चालू असलेली लढत. संदेश कर्नाळे स्ट्राईक एंडला. आता मात्र नक्कीच येईल. शॉट पॉइंट लागला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याच्या डोक्यावरती चेंडू मात्र फ्लाय होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र नक्कीच केले गेले. 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. 3 या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्ती एकेरी धावफलकावरती 14 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. लंगोटी मित्रमंडळ करंजे या संघाने आजच्या दिवसामध्ये नक्कीच पळचील संघाने देखील आपलं वर्चस्व गाजवले.
लगोटी मित्रमंडळ करंजी संघाने देखील आणि जाधववाडी संघ देखील पहिल्यांदा खेळत आहेत, पहिल्यांदा एंट्री केली आहे आणि कुठेतरी चांगला प्रयत्न त्यांचा देखील पाहायला मिळतो. पहिल्या सामन्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी त्यांची पाहायला मिळाली आणि आता बक्षीस फेरीसाठी लढत नक्कीच मॅच या मॅच मध्ये पाहायला मिळते. पंचच्या भूमिकेमध्ये गणेश बाविस्कर आणि प्रदीप शिंदे यांना आपण पाहतोय. बाळा गायकवाड यांना तिसरा पंच म्हणून नक्कीच पाहिले. आज उद्या आणि परवा टेनिस बॅटिंग वरती ही स्पर्धा पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनची कमिटी त्याच्या माध्यमातून केले गेलेले हे आयोजन. मानाचा चषक जिथे मात्र हंगामाला सुरुवात झाली, टेनिस बॉल क्रिकेटला सुरुवात झाली या वर्षी, तिथून मात्र मानाचा चषक झाला. त्याच्यानंतर असोसिएशनची दुसरी स्पर्धा चॅम्पियन ट्रॉफी 2022. बऱ्याच स्पर्धा नक्कीच तुम्हाला पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनच्या अंतर्गत पाहायला मिळतील. प्रत्येक गावाचं आयोजन तुमच्या समोर येईल. बॅटच्या रनरमध्ये चेंडू आलाय आणि त्याला भिरकावलंय. जसा चेंडू आला तसा त्याला बाहेर पाठवलंय. प्रत्येक गावाचं आयोजन तुमच्या समोर येईल. बॅटच्या रनरमध्ये चेंडू आलाय आणि त्याला भिरकावलंय. जसा चेंडू आला तसा तुमच्याकडेच ठेवा बॉल. बोल देना यार, खेले बोल में पैसा नहीं टप आले स्वागत मात्र नक्कीच केले गेले ते नितेश यांचं. पहिल्या चेंडूवरती एक देखील फटका बॅकवर्ड स्कोर लागलेला राजा घाडग्याच्या बॅट मधून. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू हा वेग आहे. क्षेत्ररक्षक येईल आकाश झेल होईल का आणि हो एक महत्वाची विकेट नक्कीच मिळवलं. राजा घाडगेला मात्र आता जावं लागेल तंबूच्या दिशेने. राजा गाडग्याच्या बॅट मधून आता मात्र पुन्हा एकदा चेंडू हा वेग आहे. क्षेत्ररक्षक येईल आकाश झेल होईल का आणि हो एक महत्वाची विकेट. पुंडलिक बॅटिंग साठी दाखल होतोय. नवीन बॅटर. 4 ओव्हरची मॅच. आता मात्र कुठेतरी लंगोटी मित्रमंडळ करंजी संघ दडपणाखाली जाताना पाहायला मिळेल का, कारण महत्वाची विकेट मिळवली आहे जाधववाडी संघाने आणि नितेश यांनी देखील चांगला चेंडू हाताळला. सँडी बॅटिंग साठी सपळून खेळायचा प्रयत्न नक्कीच केला गेला आहे. फाईन लेगला चेंडू दणदण करत नक्कीच सीमारेषेच्या गाठेल का आणि हो या चेंडूवरती सपळून खेळायचा प्रयत्न नक्कीच केला गेला आहे. फाईन लेगला चेंडू दणदण करत नक्कीच सीमारेषेच्या गाठेल का. 24 धावा धाव फलकावरती आहेत. हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॅकवर्ड स्कोर लेग मधून क्षेत्ररक्षक येईल त्यावर मात्र एक सिंगल घेतली गेली. सातत्याने क्रिकेटचा हा खेळ पोलादपूर तालुक्यामध्ये पाहतोय. अनेक स्पर्धा रंगल्या. कापडेपूर संघ उद्या मात्र नक्कीच खेळताना पाहायला मिळेल आणि उद्या मंगेश बेलोस यांचा वाढदिवस देखील आपण साजरा करणार आहोत. उद्या म्हणजे जल्लोष नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल आणि ऍडव्हान्स शुभेच्छा देखील त्यांना नक्कीच आपल्या सर्व ऑफिशियलच्या माध्यमातून आणि आयोजकाच्या म्हणजे कमिटीच्या माध्यमातून मंगेश बेलोस यांना उद्या मैदानामध्ये या मैदानात जल्लोष नक्कीच पाहायला मिळेल. उद्या संघ देखील त्यांचा खेळतोय. नितेश गोलंदाजीसाठी
पुंडलिकाच्या बॅट मधून फटका तर आलाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे मिड विकेट रिझन मध्ये हा येतो कणकणी गोलंदाजीसाठी पुंडलिकाच्या बॅट मधून फटका तर आलाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे मिड विकेट रिझन मध्ये आणि सायडीच्या प्रत्येक षटकाराला निलेदादा कोळसकर यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आले. ज्योती एंटरप्राइजेस ब्रँड अँबॅसिडर संदेश करणारे याच्यासाठी नक्कीच प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचे पारितोषिक आले. षटक संपले. दुसरं 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस फलकावरती धावा पाहायला मिळत आहेत त्या. तेहतीसाव्या धावफलकावरती आहेत. चांगली बॅटिंग करतायत राजा घाटगे. बाद झालाय परंतु पुंडलिक आणि संदेश संघाला सावरण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेलाय. बॅटच्या गटरमध्ये चेंडू आलाय. ऑन साइडला फटका खेळलाय. संदेश करणारे याच्या बॅट मधून चेंडू अतिशय वेगाने सीमा पार येतो. हा बॅटच्या गटरमध्ये चेंडू आलाय. ऑन साइडला फटका खेळलाय. संदेश करणारे याच्या बॅट मधून चेंडू अतिशय करा. एक मोठी स्पर्धा तालुक्यामध्ये आणि नक्कीच देवळे गावात तुम्हाला पाहायला मिळेल. देवळे ग्रामपंचायत प्रीमियर लीग ज्या भागातील त्या खोऱ्यातील खेळाडू असतील त्यांनी नक्कीच फॉर्म भरा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीला येते. मार्च महिन्यामध्ये ही स्पर्धा नक्कीच असेल. साखरला देखील 4 दिवस असणारी स्पर्धा, 1 लाख रुपये पारितोषिक असणारी स्पर्धा तुमच्या भेटीला येते मार्च महिन्यात. या महिन्यात देखील पूर्ण शेड्यूल जर पाहिलं पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा संघाच्या अंतर्गत अनेक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतील. धामणदेवीला स्पर्धा आहे. लावली ना लगत लागते का. आकाश गोलंदाजीसाठी तिसरे षटक टाकण्यासाठी आकाश यांना आमंत्रित केले गेले होते. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, 6 धावा खर्च केल्यात. संदेश करणारे 3 स्कोप खेळायचा प्रयत्न नक्कीच केला. प्रयत्न फसला. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसला. डॉट बॉल. कोणती धाव मात्र मिळणार नाही. डॉट बॉल. धावफलक जर पाहायला गेला तर 39 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. तिसरं षटक प्रगतीपथावरती. संदेश करणारे आणि पुंडलिक ही जोडी मात्र नक्कीच धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करतायत. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता परंतु बॅटच्या ड्रायव्हरमध्ये येऊ शकला नाहीये. 1 धाव नक्कीच घेतली जाईल. एका धावावरती समाधान मानावं लागते. 40 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. शेवटचा बॉल असेल आणि अजूनही 1 ओव्हर बाकी आहे. म्हणजे 7 चेंडू आहेत तुमच्याकडे. तर 7 चेंडू मध्ये किती धावा बनवणार? आजच्या दिवसामध्ये 81 धावा देखील लंगोटी मित्रमंडळ करंजे या संघाने बनवल्या गेल्या. आज जर पाहिलं गेलं तर सर्व ताकदवान संघ खेळताना पाहायला मिळाले. उद्या मात्र कापडपूर संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. परवा देखील हळदुले संघ खेळताना पाहायला मिळेल. षटकाची समाप्ती होते. तिसऱ्या 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा आहेत त्या 40. सर ऐका ना आरशी गाणे हो सर ऐका ना
हो सर ऐका ना आकाश बॉलिंग ऐकायचंय बॉलिंग संतोष गोलंदाजीसाठी आलेत आणि आले त्यांना मात्र पाठवलंय बॅकवर्ड स्कोअर लेगच्या बाहेर येतो हा षटकार आणि प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक दिले जातं. कोळसकर यांच्याकडून आले ज्योती एंटरप्राइजेस संघाकडून हा षटकार येतोय. डॉफल जर पाहायला गेला तर 46 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. किती धावा कुठणार ज्योती एंटरप्राइजेस संघाचा ज्योती एंटरप्राइजेसचा ब्रँड अँबॅसिडर कोळसकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. संदेशसाठी नो बॉल पंचांकडून घोषित केला. एक धाव तर घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का होईल यशस्वी. 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या. तर रनिंग विकेटवर पाहिलं तर संघाच पाहायला मिळतं. संदेशांचं 3 धावा टोटल मिळतील. 3 धावा मिळतील. पोस्ट 3 धावा नो बॉल पंचांनी घोषित केल्या. फ्री हिट असेल. धावफरक पुढे जातो. आता मात्र या चेंडूवरती व्हेरिएशन पाहायला मिळालं. गती कमी केली. थोडासा बाउन्स देखील पाहायला मिळाला. खेळपट्टी जर पाहिली गेली ती याच खेळपट्टीवरती 20 लाख रुपये पारितोषिक असणारी स्पर्धा नक्कीच खाडी चषक याच मैदानामध्ये पार पडली गेली आणि आपल्याला देखील पोलादपूर तालुक्याला देखील मान मिळालाय. या चेंडूवरती पहा काय घडतंय. याच खेळपट्टीवरती 20 लाख रुपये पारितोषिक असणारी स्पर्धा नक्कीच खाडी चषक याच मैदानामध्ये पार पडली गेली आणि आपल्याला देखील पोलादपूर तालुक्याला देखील मान मिळालाय. या चेंडूवरती एक पॉइंट गाणं ती पडली नसती एकोणपन्नास धावा पुन्हा एकदा स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात होते. स्कोअर लेगला चेंडू जातोय. 1 धाव मिळते. 50 धावा धावफलकावरती मोठे मित्रमंडळ करंजे संघाचं अर्धशतक पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 50 धावा धावफलकावरती. संतोष गोलंदाजीसाठी आहे मात्र पुंडलिकच्या बॅट मध्ये फटका तर आलाय. क्षेत्ररक्षक चुकी करतायत. लॉंग ऑफला 1 बाउन्स चेंडू सीमा पार. संतोष गोलंदाजीसाठी आहे मात्र पुंडलिकच्या बॅट मध्ये फटका तर आलाय. क्षेत्ररक्षक चुकी करतायत. लॉंग ऑफला 1 बाउन्स. आता मात्र पुंडलिकाच्या बॅट ड्राईव्हच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला. लांबच ओव्हरचा षटकार. आता मात्र पुंडलिकाच्या बॅट ड्राईव्हच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला. लांबच ओव्हर. ओनली कॅश. धावफलक जर पाहिलं 4 षटकांच्या समाप्तीनंतर 60 धावा विजयासाठी बनवायच्या त्या 61. चला ओंकार लगेच क्षेत्ररक्षण सजवा आणि पुढील 4 षटक कशा प्रकारे खेळले जात आहेत जाधववाडी संघाच्या माध्यमातून.
एकूण 250 लागलेला कोण बॉलाचं ना इकडचं याला पुढं कोण गोबट नव्हता महर 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 तो डोंबुल आहे नाही डोंबोली राहतोय बाळा राहू दे मैदानात भेटू ना चला बॅट्समॅन चला मैदानामध्ये जाधववाडी अभि आणि राहुल स्पर्धेची जोडी मैदानामध्ये दाखल होते जबरदस्त मेरा ख्वाहिश रहेगा जब तक सेकंड इनिंगला सुरुवात होते 61 धावांचं आव्हान पार करायचंय राजा घाडगे 31 करणार गोलंदाज अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो तोच गोलंदाजी मार्गावर पहिल्या षटक टाकण्यासाठी तर एका साईडला अभि आणि राहुल अभि स्ट्रायकिंगला राहुल नॉन स्ट्रायकिंगला हा चेंडू तेवढ्यात वेगात टाकला गेला चेंडू खाली राहतोय डॉट बॉल या चेंडूवरती नक्कीच एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळा बेटू चेंडूवरती जाईल तबवर मात्र नक्कीच 2 धावा घेतल्या जातील या 2 धावांनी संघाचं खाते मात्र खोललं जाते दुसऱ्या चेंडूवरती पहिला चेंडू डॉट टाकला तर नंतर दुसऱ्या चेंडूवरती दुहेरी धावा मिळवल्या गेल्यात अभि याच्या बॅटमधून फटका सोलापूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत त्यांच्या माध्यमातून चॅम्पियन ट्रॉफी 2022 आजचा स्पर्धेचा पहिला दिवस आज उद्या आणि परवा 3 दिवसांमध्ये नक्की 40 संघ खेळताना पाहायला मिळतील आज 16 संघ उद्या 16 संघ आणि रविवारच्या शेवटच्या दिवसांमध्ये 8 संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील राजा पुन्हा एकदा सज्ज होतोय मोठा फटका खेळायचा प्रयत्न नक्कीच केलाय मिडॉनला क्षेत्ररक्षक होते चेंडूची फेक केली तत्पर मात्र नक्कीच एक सिंगल घेतली एकेरी दुहेरी धावा नक्की पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये जसे राजा आणि संदेशने जे पुरेसा फायदा घेतला तसं मात्र नक्कीच अभि आणि राहुलला देखील करावं लागेल 61 धावांचा पार डोंगर पार करायचा आहे पुन्हा एकदा बॅटची एज घेतली त्या ठिकाणी शैलेश विवेक घाडगे त्या ठिकाणी आहेत एक सिंगल घेतले 4 धावा फलकावरती 61 धावांचं आव्हान पार करायचंय त्यासाठी
तुम्हाला षटकार चौकार देखील येणं आवश्यक आहे. प्रत्येक षटकामागे धावांची गती 15 धावांची गती तुम्हाला गाठायची. 15 धावा तुम्हाला प्रत्येक षटकामागे बनवायच्यात. 61 धावांचं आव्हान कशा प्रकारे पेलवलं जाते, कशा प्रकारे पार केलं जाते, समोर खेळायचा प्रयत्न नक्कीच केला गेलाय. बुडाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतोय हा चौकार. केलं जाते. समोर खेळायचा प्रयत्न नक्कीच केला गेलाय. बुडाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. नक्कीच पाहायला मिळाला. या 4 धावांनी स्कोर कार्ड पुढे जातोय. एक बॉल बाकी आहे राजा. एक बॉल बाकी आहे. पहिला डॉट, नंतर डबल, नंतर सिंगल आणि शेवटच्या बॉलवर चौकार. दोन मिनिटं. ओके ओके. फलकावरती धावा 8. स्कोर आमचे स्कोर गुणलेखक सुनील उतेकर आणि असोसिएशनचे खजिनदार देखील ते देखील पद आहे. कार्याध्यक्ष साहेब हे देखील आहेत आणि 40+ टुर्नामेंट नक्कीच त्यांनी गाजवली. त्यांचे स्टेटस पाहिले तर गुलाल होते. त्यांनी बँजो घेऊन ट्रॉफी घेऊन नक्कीच जाताना पाहायला मिळाले. दिलीप कोळसकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. उत्तम जाधव साहेब हे देखील या ठिकाणी आहेत. संदीप कदम, मंगेश पेलोसे, स्वप्नील चोरगे, अभि केसरकर सर्व नवनिर्वाचित नक्कीच पदावरती देखील आता नेमणूक करण्यात आली आहे. संतोष पानसे या ठिकाणी आहेत. सर्वांचंच नक्कीच योगदान या सोलापूर तालुक्याच्या क्रिकेटसाठी. हा चेंडू मात्र नक्कीच मिड विकेटला खेळ आहे. चिकू त्या ठिकाणी अतिशय वेगाने येतो. वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार नक्कीच त्याला दिला होता. तेच मात्र पुन्हा एकदा आज दाखवतोय. चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जातो तालुक्यामध्ये. यष्टीरक्षक जर पाहिलं गेलं तर ओंकार घाडगे याच्या नावाचा उल्लेख केला जातो. चांगला चेंडू, हलकासा लेग ब्रेक नक्कीच पाहायला मिळाला. संदेश करणार याच्या माध्यमातून त्यासाठी नक्कीच ओळखले जातात. संदेश स्लो रन चेंडू, त्यामध्ये व्हेरिएशन, थोडासा बाउन्स देखील. नऊ धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 9व्या आकड्यावरती धावफलक. फेअरफुल टॉस, त्याला मात्र खेळायचा प्रयत्न नक्कीच ऑन साइडला केला आहे. क्षेत्ररक्षक येतोय, एक धाव तर घेतली, दुसरीचा प्रयत्न केला जातो. या 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जातोय. 21 धावा नक्कीच पाहायला मिळतात. धावफलक जर पाहिला तर 11 या आकड्यावरती अजून 50 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. त्यासाठी षटकार चौकार तुम्हाला खेळावे लागतील. धावांचा वेग मात्र आता कुठेतरी वाढवावा लागेल. रिक्वायरीचा विचार केला तर झपाट्याने वाढताना पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील शरीराचा वेग घेणारा ओंकार घाडगे अतिशय वेगाने चेंडूवरती आले. तर एक धाव घेतली, लेग बायच्या रूपामध्ये एक धाव कळवत आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. 12 धावा धावफलकावरती आहेत. दुसरा संघ कोणता आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल बक्षीस फेरीसाठी? सकाळच्या सत्रामध्ये पळचिल हा संघ बक्षीस फेरीसाठी दाखल झाला. उद्या देखील 16 संघ खेळताना पाहायला मिळतील. कार्पेटच्या साईने चेंडू लॉंग ऑनला येईल. राजा घाडगे चेंडूवरची फेक करेल. तद्वर एक सिंगल धाव मिळते. एका धावेवरती समाधान मानावं लागते. शेवटचा बॉल 13 आकड्यावरती धावफलक.
डॉट बॉल ने षटकाची समाप्ती होते. 2 षटकं संपलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती केवळ 13 धावा. जिथं 15च्या सरासरीने धावसंख्या बनवायची होती तिथं मात्र 6.50च्या सरासरीने धावसंख्या चालू आहे. म्हणजे 12 चेंडूचा खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी बनवायचे त्या 48 धावा. बारा बॉल आणि 48 धावांची आवश्यकता. सौरभ घाडगे गोलंदाजीसाठी. कुटप्प्याचा बॉल समोर खेळायचा प्रयत्न. बिटू चेंडूवरती येते की राजा, परंतु बिटू चेंडूची फेक करेल. तद्वर मात्र एकच धाव मिळते. 24 धावा तुम्हाला प्रत्येक षटका मागे बनवायच्यात. आता एकच धाव आली आहे. 11 बॉल शिल्लक आहेत. अजूनही 42 धावांची आवश्यकता. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल. अवांतर स्वरूपाची ही धाव. एक धाव ऍड केली जाते. तिसरं षटक सौरभ याचं पाहायला मिळते. लंगोटी मित्रमंडळ करंजे विरुद्ध जाधववाडी या दोन संघादरम्यान आजच्या दिवसातील शेवटची मॅच. ज्येष्ठांचा वेध या ठिकाणी घेतलाय. दांडी गुल केली. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. ज्येष्ठांचा वेध या ठिकाणी घेतलाय. दांडी गुल केली. फलंदाज एमडी को भी है. तुम्हाला लोकांना बोलवलं तर तुम्ही या घाटकोपरला तुम्ही आता लहान आहे. तुम्ही फोन करा आम्हाला. आता बॉल चेक केला का बरोबर. बॉल एवढा जात नाही बाहेर. तर नवीन बॅटर संतोष मैदानामध्ये. सौरभ गोलंदाजीसाठी. रविवारी मात्र नक्कीच या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस असेल. व्हाईट बॉल. अवांतर स्वरूपाची धाव. कोल्हापूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा, असोसिएशनच्या वतीने ही दुसरी स्पर्धा. चॅम्पियन ट्रॉफी येणाऱ्या कालावधीमध्ये देखील एक चांगला ऑन साइडला फटका खेळाय. शॉट फटका चांगला होता. धावा किती मिळतील पंच? 3. सौरभ पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजीसाठी. हा चेंडू ब्लॉक कॉन्फरन्सचा होता. लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळत बॅकवर्ड स्पर लेग मधून क्षेत्ररक्षक येतो. त्यावर मात्र 2 धावा अर्जित केल्या गेल्यात. एकेरी दोरी देखील धावा पाहायला मिळाल्या या 3 षटकामध्ये. आतापर्यंत तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती सौरभ घाडगे याचं.
पहिल्या षटकामध्ये राजाने देखील चांगली गोलंदाजी केली, संदेश कर्णा देखील चांगली गोलंदाजी केली. इकॉनॉमिकल गोलंदाजी, मोठा फटका खेळायचा प्रयत्न फसतोय. कोणती धाव मात्र मिळणार नाहीये. लिंगोटी मित्रमंडळ करंजे पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने पाहायला मिळतोय. 700 वाटत नाही घेतलं. 3 पॉइंट 2 पॉइंटात गेलो. मोठा फटका तर येतोय परंतु कोणताही खेळाडू नाही. नो चान्स. चेंडू वन बाउन्स फरार.